विशेषतः 5 महापालिकेत कुठेही प्रभाव जाणलेला नाही, किंवा कुठल्याच ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढलेली दिसली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये खान आणि बाण ह्याच मुद्द्यावरती निवडणूक झाली. जालन्यात पुढे गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी शिवसेना आणि भाजप या दोनच पक्षात निवडणूक झाल्याची पाहायला मिळाली, म्हणजे लढाई झाली त्यांच्यात. आणि विशेषतः त्या ठिकाणी भाजपने आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. पहिल्यांदाच महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर जालन्यात भाजपची सत्ता आलेली आहे. त्या ठिकाणी कैलास गोरंट्याल विरुद्ध अर्जुन खोतकर हा जो काही विधानसभेचा संघर्ष आहे तो या महापालिका निवडणुकीत पाहायला मिळाला. ऐन वेळेस कैलास गोरंट्यालनी म्हणजे की निवडणुकीपूर्वीच काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी सत्ता आणली, कारण की त्यापूर्वी नगरपालिकेवरही कैलास गोरंट्यालची सत्ता होती. तीच सत्ता परत त्यांनी महापालिकेत सुद्धा आणलेली आहे. विशेषतः विकास म्हणजे कुठलाच विकास त्या ठिकाणी झालेला नाही आहे जालन्यात. तुम्ही म्हणल्यासारखा रस्त्याचा प्रश्न आहे किंवा बाकी सगळ्या सुविधा किंवा काही हे क्षुल्लक गोष्टीचा सुद्धा प्रश्न तसाच आहे. मात्र या ठिकाणी विकासावरच्या मुद्द्यावर झालेलीच नाही, केवळ राजकीय लोक त्या ठिकाणी राजकारण करतात. रावसाहेब दानवे भाजपकडून आणि लोणीकर आणि कैलास गोरंट्याल ही मंडळी भाजपकडून होती, तर त्यांच्या विरोधात अर्जुन खोतकर हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत होते, शिंदे सेनेकडून. मात्र त्या ठिकाणी प्रभुत्व हे परत एकदा भाजपनेच दाखवून दिलेलं आहे. ज्यावेळेस राज्यातील 29 महापालिकेची निवडणूक जाहीर झाली त्याचवेळी सांगितलं होतं की ह्या निवडणुकीचा निकाल काय असणार, ह्या निवडणुकीचा निकाल काय असणार हे मी त्याचवेळी सांगितलं होतं. मालेगाव सोडले तर 28 ठिकाणी भाजप येणार हे मी स्पष्टपणे सांगितलं होतं बोलताना. पण त्यामागची भाजपची रणनीती ही मोठी आहे. भाजप प्रत्येक वेळेस रणनीती करतो किंवा प्लॅनिंग असतं त्यांचं आणि त्या प्लॅनिंगप्रमाणे ते चालतात. विशेषतः आपण बघितलं गेलं तर शहरी भागातील मतदार हा कायम भाजपच्या पाठीशी आहे. याची गणितंसुद्धा त्यांनी किंवा समीकरणंही मांडलेली आहेत. त्या दृष्टीनं त्यांनी काम सुरू केलेलं आहे. विशेषतः प्रत्येक ठिकाणी निवडणूक आली की ते ग्राउंड लेवलवरती सर्वेक्षण करतात आणि त्या सर्वेक्षणानुसार ते उमेदवार निवडतात आणि हे उमेदवारच ते परत 4-4, 5-5 वेळा सर्वेक्षण करून उमेदवार निवडतात आणि उमेदवार निवडून ते जर आपल्या पक्षात नसेल तर दुसऱ्या पक्षात असेल तर त्याला आपल्या पक्षात घेतलं जातं आणि त्याप्रमाणेच निवडणूक लढवली जाते. आठवड्याला किंवा 10 दिवसाला जरी म्हणलं तर ते सर्वेक्षण करतात निवडणूक काळात आणि कुठं कमी पडतो कुठं जास्त आहेत याची दखलसुद्धा ते घेतात आणि त्याचमुळं थोडंसं त्यांना ते सुस्त किंवा प्लॅनिंग करता येतं आणि जिथं कमी आहेत तिथं ते मोठ्या प्रमाणात ताकद लावून निवडून येण्याचा प्रयत्न करतात. ही भाजपची रणनीती राहिलेली आहे.